नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर अर्थात मावळे गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब हा शब्द दाबून त्याचे रूपांतर बेल आयकॉनमध्ये करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. तात्पुरते निवृत्ती वेतन व उपदान नियम 126, 130 व 140. विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई व्यतिरिक्त इतर कारणांमुळे जर अंतिम निवृत्ती वेतन व उपदान देण्यास विलंब होत असेल तर अशा प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 126 नुसार अंतिम वेतन व अर्हताकारी सेवेच्या आधारावर तात्पुरते निवृत्ती वेतन उपदान मंजूर करता येते. 100% तात्पुरते निवृत्ती वेतन प्रथम 6 महिन्याकरता कार्यालय प्रमुख मंजूर करून अदा करू शकतात. जर 6 महिन्याच्या पुढे सुद्धा तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करायचं असेल तर तसा प्रस्ताव एजी ऑफिसकडे पाठवावा व त्यासोबत प्रथम 6 महिन्याकरता तात्पुरते निवृत्ती वेतन कार्यप्रमुखाने मंजूर केलेल्या आदेशाची प्रत प्रस्तावासोबत जोडावी. एजी ऑफिस पुढील 6 महिन्याकरता तात्पुरते निवृत्ती वेतन प्राधिकृत करेल. समजा अ ब क हे दिनांक 31/5/2022 रोजी सेवानिवृत्त झाले आणि प्रशासकीय कारणामुळे त्यांचा प्रस्ताव एजी ऑफिसकडे पाठवणे शक्य झाले नाही तर अ ब क यांना दिनांक 1/7/2022 ते 30/11/2022 पर्यंत कार्यालय प्रमुख तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करून अदा करतील. पुढील 6 महिन्याकरता म्हणजे 1/12/2022 ते 31/5/2023 पर्यंत संबंधित कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एजी ऑफिस तात्पुरते निवृत्ती वेतन प्राधिकृत करेल. नियम 126च्या अंतर्गत फक्त 12 महिन्याकरता तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करता येते. प्रथम 6 महिन्याकरता संबंधित कार्यालय प्रमुख व पुढील 6 महिन्याकरता एजी ऑफिस. अंतिम वेतन व अर्हताकारी सेवेच्या आधारावर तात्पुरते उपदान मंजूर करता येते. तात्पुरते उपदान 90% किंवा ₹1000 रोखून कार्यालय प्रमुख मंजूर करू शकतात. समजा अ ब क यांची सेवा 24 वर्ष 4 महिने व 20 दिवस झाली आहे व त्यांचे शेवटचे वेतन ₹36,000 आहे तर त्यांना तात्पुरते उपदान 36,000 भागिले 4 गुणिले 49 बरोबर 4,41,000 पैकी त्यांना 90% म्हणजे 3,96,900 किंवा ₹1000 रोखून ₹4,40,000 एवढे तात्पुरते उपदान कार्यालय प्रमुख मंजूर करतील. विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई तात्पुरते निवृत्ती वेतन नियम 130 अंतर्गत. विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई प्रलंबित असेल तर प्रथम 6 महिन्याकरता कार्यालय प्रमुख अंतिम वेतनाच्या आधारावर तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करून अदा करू शकतात. नियम 130 अंतर्गत. जर 6 महिन्यानंतर ही तात्पुरती निवृत्ती वेतन द्यायची असेल तर तसा प्रस्ताव प्रथम 6 महिन्याच्या मंजुरी आदेशाच्या प्रतीसह एजी ऑफिसकडे पाठवावा. अशा प्रकरणात विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई पूर्ण होईपर्यंत तात्पुरते निवृत्ती वेतन दिले जाईल. विभागीय चौकशी किंवा न्यायिक चौकशी प्रलंबित असेपर्यंत तात्पुरते उपदान मंजूर करता येत नाही. तात्पुरते कुटुंब निवृत्ती वेतन नियम 140च्या अंतर्गत. काही कारणाने कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण अंतिम करण्यास विलंब होत असेल तर अशा प्रकरणात तात्पुरते कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यूपदान मयत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबास मंजूर करता येते. मयत कर्मचाऱ्याच्या कायदेशीर वारस कुटुंबास तात्पुरते निवृत्ती वेतन कर्मचारी मयत झालेल्या दिवसाच्या लगत असणाऱ्या दिवसापासून पुढील 6 महिन्याकरता कार्यालय प्रमुख तात्पुरते कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून अदा करू शकतात.
समजा अ ब क हे दिनांक 16/9/2024 रोजी मयत झाले तर त्यांच्या वारस कुटुंबास तात्पुरते निवृत्ती वेतन दिनांक 17/9/2024 ते 16/3/2025 पर्यंत कार्यालय प्रमुख मंजूर करून अदा करू शकतात. 6 महिन्यानंतर सुद्धा कुटुंबनिवृत्ती वेतन प्रस्ताव करण्यास विलंब होत असेल तर पुढील 6 महिन्याकरता तात्पुरते निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव AG ऑफिसकडे पाठवावा. त्यासोबत प्रथम 6 महिन्याकरता कार्यालय प्रमुखाने मंजूर करून अदा केलेल्या आदेशाची प्रत जोडावी. श्री अबक हे सेवेत असताना निलंबित होते. निलंबित असताना ते दिनांक 31/3/2016 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू असल्याने त्याने AG ऑफिसने प्राधिकृत केलेली तात्पुरती निवृत्ती वेतन सुरू होती, पण ते दिनांक 26/4/2020 रोजी मयत झाले. त्यांच्या कायदेशीर वारस पत्नीने तिला तात्पुरते कुटुंबनिवृत्ती वेतन मिळावे यासाठी अर्ज दाखल केला. अशावेळी काय करावे? AG ऑफिसने प्राधिकृत केलेली तात्पुरते निवृत्ती वेतन कर्मचारी मयत झाले असे कळले तर त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन अदा करण्याचे बंद करणे व दिनांक 27/4/2020 ते पुढील 6 महिन्याकरता म्हणजे दिनांक 26/10/2020 पर्यंत कुटुंबनिवृत्ती वेतन मंजूर करून अदा करावी. गरज पडल्यास पुढील 6 महिन्याकरता प्रस्ताव AG ऑफिसकडे पाठवावा. त्यासोबत प्रथम 6 महिन्याकरता कार्यालय प्रमुखाने मंजूर करून अदा केलेल्या आदेशाची प्रत जोडावी. नियम 140 अंतर्गत फक्त 12 महिन्याकरता तात्पुरते कुटुंबनिवृत्ती वेतन मंजूर करता येते. प्रथम 6 महिन्याकरता संबंधित कार्यालय प्रमुख व पुढील 6 महिन्याकरता AG ऑफिस. शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2019 अन्वये ज्या निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना असुधारित वेतनावर आधारित तात्पुरते निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन विषयक लाभ महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 126, 130, 140च्या तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यांचे तात्पुरते निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन विषयक लाभ तात्पुरत्या स्वरूपात सुधारित करण्यात यावे. समजा अ ब क हे दिनांक 31/3/2016 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू असल्याने त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन असुधारित वेतनावर आधारित आहे. शासन निर्णय दिनांक 1/3/2019 नुसार सुधारित करण्यासाठी त्यांनी तसा अर्ज कार्यालय प्रमुखांकडे दिला आहे. मग काय करावे? अशावेळी श्री अबक यांचे वेतन 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करून 1/1/2016ची वेतन निश्चिती करावी. मग ती वेतन पडताळणी पथकाकडून प्रमाणित करून घ्यावी. नंतर प्रथम 6 महिन्याकरता सुधारित दराने तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करून अदा करावे. सुधारित तात्पुरते निवृत्ती वेतनाच्या मंजूर केलेल्या आदेशाची प्रत जोडून सुधारित प्रस्ताव AG ऑफिसकडे पाठवावा. AG ऑफिस मग विभागीय चौकशी संपेपर्यंत सुधारित दराने तात्पुरते निवृत्ती वेतन प्राधिकृत करेल. विशेष सूचना: तात्पुरते निवृत्ती वेतन उपदान दिल्यास तात्पुरते निवृत्ती वेतन व उपदानाच्या आदेशाची प्रत प्रस्तावासोबत जोडावी व प्रस्ताव AG ऑफिसकडे पाठवावा. एकदा प्रकरण AG ऑफिसकडे अंतिमरित्या पाठवल्यानंतर तात्पुरते निवृत्ती वेतन उपदान मंजूर करून अदा करू नये. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.